नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. भारताची लोकसंख्या अफाट अशी आहे. त्यात शिक्षण घेण्याचं प्रमाण पण भरपूर आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलं मग वेगवेगळ्या परीक्षा देत असतात आणि या स्पर्धात्मक परीक्षेत गेल्या 5 वर्षापासून सतत काही ना काही गोंधळ होतो आणि त्या परीक्षेवर मग आरोप प्रत्यारोप होतात, चर्चा सुरू होतात. असंच एकंदरीत चित्र देशात सध्या दिसून येत आहे. काल रात्री MPSCनं आपल्या वेबसाईटवर एक सूचना जारी केली आणि त्या सूचनेनं काही दिवसापूर्वीच MPSCनं घेतलेल्या ब वर्गाच्या औषध निरीक्षक परीक्षाच MPSCनं रद्द केल्याचं जाहीर केलं आहे. ही परीक्षा झाली, त्यानंतर तिचा निकाल आला आणि या परीक्षेचा पेपर कसा फुटला होता, कोणी कसं काय केलं आणि यात निवड झालेले विद्यार्थी कसे चुकीच्या पद्धतीने निवडले गेलेत याबाबत सतत चर्चा सुरू होत होत्या. चर्चा सतत होत होत्या आणि मग याची महाराष्ट्र शासनानं या परीक्षेसंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आणि या चौकशीतून या परीक्षेत गैरव्यवहार झाले हे स्पष्ट अहवाल आला आणि मग त्यानंतर आता MPSCनं परीक्षा रद्द केली आहे. जिथं परीक्षाच घेणं शक्य होत नाही, व्यवस्थित परीक्षा घेणं सरकारला जमत नाही असा JNCचा आरोप आहे आणि त्या आरोपाला तथ्य पण आहे. कारण यावर्षीची नीट परीक्षा झाली आणि त्या नीट परीक्षेचं परीक्षा होण्याअगोदरच 2 दिवस फुटले होते हेही स्पष्ट झालं. आता या नीट प्रकरणात जवळपास 1 डझन लोकांना अटक केली आहे आणि विशेष म्हणजे त्यात 9 जण महाराष्ट्रातील आहेत. या संदर्भात विशेष कोर्टात आता खटला सुरू आहे आणि जवळपास 2000 पानाच्या आसपासचं CBIनं आरोपपत्र कोर्टात दाखल केलेलं आहे. मग त्या नीट परीक्षेच्या गोंधळाचा परिणाम असा झाला की NITनं ती परीक्षा रद्द केली आणि परत फेरपरीक्षा घेतली. तसाच प्रकार परवा झारखंडमध्ये पण दिसून आला. झारखंड राज्याचं जे ZPSC बोर्ड आहे त्यानं घेतलेल्या विविध पदांच्या परीक्षेत घोळ झाला असा तिथल्या तरुणांचा, विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. त्यासाठी मग त्यांनी झारखंडची राजधानी असलेल्या रांचीमध्ये आंदोलन सुरू केलं होतं. तब्बल 25 दिवसाहून अधिक काळ तिथं उपोषण पण झालं आणि मग झारखंड सरकारला नमतं घ्यावं लागलं आणि ZPSCच्या आणि राज्य निवड मंडळाच्या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय शासनानं जाहीर केला. या निर्णयाला मग ज्यांची या परीक्षेद्वारे निवड झाली होती त्या लोकांनी झारखंड उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या उच्च न्यायालयानं सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. तर आता अवघ्या 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान होणाऱ्या केंद्रीय TET परीक्षा
रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळं जो शिक्षक वृंद आहे तो नाराज झाल्याचं दिसून येत आहे. कोर्टानं जे सध्या शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांनाही TET परीक्षा अनिवार्य केली आहे. ही परीक्षा पास झालात तरच तुमची शिक्षक म्हणून नोकरी पुढे कायम राहील असं कोर्टाचं म्हणणं आहे. आणि मग TET परीक्षा ही व्यवस्थित त्या परीक्षा मंडळाला घेता येत नाही असंच दिसून आलं आहे. कारण गेल्या काही काळापूर्वी महाराष्ट्रात जी TET परीक्षा झाली त्या TETचा परीक्षा पेपर फुटल्याचं निदर्शनास आलं आहे. आणि या TET पेपर फुटीचे धागेदोरे थेट उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सापडलेले आहेत. आणि याही प्रकरणात जवळपास 10 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि हे असं परीक्षेत गोंधळ होऊ लागलेले आहेत. त्याचा खऱ्या अर्थानं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनस्तापच होतो. आणि त्या मनस्तापातून काही जण अगदी टोकाचं पाऊल उचलून आत्महत्याही करतात असं निदर्शनास आलेलं आहे. मग ही परीक्षाच अशी पद्धती अशी का आहे? का परीक्षेच्या याच्यात पेपर फुटतात किंवा त्या परीक्षेत गोंधळ होतात हेच समजायला मार्ग नाही. कारण परवाच हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेच्या दरम्यान पण असाच गोंधळ झाला होता. अनेक ठिकाणी कॉम्प्युटर चालत नव्हते, सर्व्हर डाऊन झालेला होता. त्यामुळं परीक्षार्थींना मनस्ताप सहन करावा लागला. आणि त्या मनस्तापातूनच मग छत्रपती संभाजीनगर, कल्याण, इकडं अकोला आदी ठिकाणी निदर्शनं पण या परीक्षेत केली होती. मात्र यावर अद्यापही न्यायालयानं फेरपरीक्षा घेणार की काय करणार याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. तसं पाहता परीक्षा देणारे पण, परीक्षा घेणारे पण आणि मध्यस्थ पण यांचा या पेपर फुटी आणि परीक्षेत गोंधळात हात असतो हे मात्र खरं. कारण मी पाहिलेलं एक प्रकरण असं आहे की त्यावेळेस 10वी-12वीचे पेपर झाले की त्याच दिवशी त्या परीक्षा केंद्रावरून ते पेपर बोर्डानं दिलेल्या पत्त्यावर तपासणीसाठी त्या शिक्षकाकडे पाठवले जात होते. तर काही पालक पोस्टात आपले लागेबांधे वापरून हे पेपर नेमके कोणत्या शिक्षकाकडे कोणत्या गावी पोस्टातून गेलेत याची माहिती काढून थेट त्या शिक्षकाशी संपर्क साधत आणि आपल्या पाल्यासाठी काहीतरी लेनदेन करून योग्य असे मार्क मिळवत असल्याचं त्यावेळेस मी दस्तूरखुद मी स्वतः पाहिलेलं आहे. मग त्यातील एका पाल्याचे एका पालकाचे 2 पाल्य MBBS पण झाले असून आता ते शासकीय सेवेत आहेत. हे पण मीच बघत आलेलो आहे. तर असं हे आपल्या भारतात घडतं. आणि त्यामुळं कोणा एकाला दोष देऊन चालणार नाही, तर संपूर्ण यंत्रणाच दोषी आहे. त्यासाठी ही यंत्रणाच दोषमुक्त करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी मग राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो यानं योग्य ती पावले उचलणं हे तेवढंच गरजेचं आहे. आता तोंडावर कुठल्याही निवडणुका नसतानाही धाराशिव जिल्ह्यात पक्षांतराची वारं वाहत असल्याचं दिसून येत आहे. त्याला कारणं पण तशीच दिसत आहेत. परवा कळंब नगर परिषदेतील 9 नगरसेवकासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 9 नगरसेवकासह काँग्रेसच्या 1 नगरसेवकानं भाजपत प्रवेश करत भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यानंतर काही काळ याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले धाराशिव पंचायत समितीचे 3 सदस्य
खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांचं नेतृत्व मान्य करत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि गेल्या 2-3 दिवसापासून धाराशिव नगर परिषदेमध्ये जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर म्हणजे मशाल चिन्हावर निवडून आलेले 7 नगरसेवक आहेत, त्यातील 4 ते 5 नगरसेवक भाजपत प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. काल त्यांचा प्रवेशही होईल असं सांगितलं जात होतं, परंतु काल तसं काही घडलं नाही. प्रवेशासाठी मुंबईकडं जात असलेले 4 ते 5 नगरसेवक रस्त्यातूनच माघारी फिरल्याचं सांगितलं जात आहे आणि त्याला कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष असलेले विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी परवा व्हॉट्सअपवर जी एक पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये विनोद गंगणे यांनी आमचं ठरलं आहे अशा आशयाची ती पोस्ट होती आणि मग त्या पोस्टचा आपापल्या परीनं अनेकांनी अर्थ लावला आणि ह्या प्रवेश करायला जाणाऱ्या नगरसेवकांनी ती पोस्ट वाचली असावी आणि त्यामुळंच मग तिथं भाजपचे मूळ नगरसेवकच भाजप नेतृत्वावर खुश नाहीत तर ते आपलं काय करणार असं त्यांच्या डोक्यात विचार आला असावा आणि म्हणून हे नगरसेवक मुंबईपर्यंत पोचलेच नाहीत आणि मुंबईच्या अलीकडूनच ते परत फिरले असावेत अशी आता चर्चा धाराशिव शहरात सुरू आहे. त्या पोस्टमधून या नगरसेवकांना काय रक्कम दिली जाणार होती याचा उहापोह असल्याचं ज्यांनी ही पोस्ट वाचली ते सांगतात, परंतु असं रक्कम कुणी कोणाला देतं का हाही प्रश्न मग त्यामुळं चर्चेला येऊ लागलेला आहे. आणि सध्या धाराशिव नगर परिषदेत भाजपचे बहुमतापेक्षाही जास्त नगरसेवक असताना मग या 4 ते 5 नगरसेवकांना पैसे देऊन आपल्या पक्षात आणण्याचा खटाटोप का म्हणून केला गेला असावा याकडेही अनेक जण लक्ष वेधतात, परंतु खरं कारण हे आहे की हे नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राहू नये, आपला पक्ष कसा एक संघ आहे आणि आपल्या एक हाती सत्ता आहे हे दाखवण्यासाठी आणि विशेष करून खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांना शह देण्यासाठी हे धाराशिवचे 4 ते 5 नगरसेवक होण्याचं कृत्य केलेलं असावं असं बऱ्याच जणांचं म्हणणं पडलेलं आहे. असो आजपर्यंतही हे नगरसेवक भाजपत त्यांनी प्रवेश केलेला नाही आणि पुढे ते काम करतील की नाही हेही आज सांगता येत नाही. त्यामुळं आता त्या धाराशिवच्या राजकारणात पुढं काय काय होतं हे पाहतच राहणं एवढंच सामान्य मतदार नागरिकांच्या हातात आहे आणि ते आपण पाहत राहू एवढं मात्र खरं. आता आज आपण येथेच थांबतोय. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.